कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत कमर्शियल कोर्सचा. व्यावसायिक वादांना जलद न्याय कसा मिळेल याकरता कमर्शियल कोर्स ऍक्ट 2015 निर्माण झाला. आजच्या काळात व्यापार, उद्योग आणि कराराचं जग खूप वेगाने बदलत आहे. व्यवसाय करताना अनेक वेळा व्यवसायावरून, करारावरून आणि पैशावरून त्या देवाणघेवाणवरून वाद निर्माण होतो. अशा वादांवर न्याय मिळवण्यासाठी जर वर्षानुवर्ष लागली तर उद्योग थांबतात आणि दोन्ही बाजूचं मोठं नुकसान होतं. म्हणून या अडचणीचा उपाय म्हणून भारत सरकारने कमर्शियल कोर्स ऍक्ट 2015 आणला. या कायद्याचा उद्देश व्यावसायिक वादाचे जलद कार्यक्षम निवारण. कायद्याचा हेतू काय आहे? पूर्वी असे वाद सामान्यतः सिव्हिल कोर्टात चालायचे, ज्यात प्रक्रिया दीर्घकाळ चालायची. आता या कायद्यानुसार व्यावसायिक प्रकरणासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आली आहे, ज्यांना कमर्शियल कोर्स ऍक्ट म्हणतात. या कोर्टामुळे उद्योग, व्यापारी, आयोजक आणि उद्योजक आणि व्यावसायिक यांना जलद न्याय मिळण्याची संधी प्राप्त झालेली आहे. कमर्शियल कोर्टामध्ये कमर्शियल वाद म्हणजे जो वाद व्यापार करार, वस्तू विक्री, विमा वाद, बांधकाम करार, बँक व्यवहार, बौद्धिक संपदा म्हणजे पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट अशा प्रकरणांच्या व्यवसायाच्या संबंधित सर्व वाद येतात. या कायद्यात ठरवण्यात आलं आहे की ज्या वादाची किंमत 3 लाखापेक्षा जास्त असेल तो वाद कमर्शियल कोर्टात दाखल करता येतो. पूर्वी ही मर्यादा 1 कोटी होती, पण 2018 मध्ये ती कमी करून 3 लाख करण्यात आली, जेणेकरून लहान व्यापाऱ्यांना देखील या कायद्याचा फायदा मिळावा, हा मुख्य हेतू होता. या कायद्यात 3 पातळ्यांवरती न्यायालय तयार केली गेलेली आहे. पहिलं पातळी आहे जिल्हा स्तरावरती, दुसरी पातळी आहे कमर्शियल डिव्हिजन ज्याला म्हटलं जातं, ज्या उच्च न्यायालयात मूळ नागरी अधिकार आहेत. मुंबई, दिल्ली येथील जे उच्च न्यायालय आहेत, प्रत्येक स्टेटमध्ये जे उच्च न्यायालय आहेत त्याला अधिकार आहे. आणि कमर्शियल अपील विभाग, उच्च न्यायालयातील 2 न्यायालयांचे विशेष पीठ म्हणजे डबल बेंच. तर अशी रचना आहे. यामध्ये नवीन दुरुस्ती 2018 साली झाली. वाद न्यायालयात दाखल करण्यापूर्वी मध्यस्थी करणे आवश्यक आहे. याचा फायदा म्हणजे दोन्ही पक्षकारांनी चर्चा करून वाद न्यायालयाबाहेर मिटवण्याची संधी मिळते. जर मध्यस्थी अयशस्वी झाला तर मगच खटला न्यायालयात दाखल करता येतो. कमर्शियल कोर्ट सर्व प्रकारे वेळेत पूर्ण काम करणे बंधनकारक आहे. कमर्शियल कोर्टामध्ये रिटर्न स्टेटमेंट म्हणजे लेखी उत्तर 120 दिवसाच्या आत दाखल करणे आवश्यक आहे आणि निर्णय युक्तिवाद संपल्यानंतर 90 दिवसात देणे अपेक्षित आहे. या वेळ मर्यादेमुळे खटल्यांना अनावश्यक विलंब होत नाही. कमर्शियल कोर्टात किंवा डिव्हिजन निर्णयाचा असमाधान असल्यास 60 दिवसाच्या आत उच्च न्यायालयातील कमर्शियल अपील विभागात म्हणजे डबल बेंचच्या समोर अपील करता येते. या कायद्याचा फायदा वादाचे जलद निवारण होते, न्यायालयावरील ताण कमी होतो, उद्योग विश्वातील विश्वास वाढलेला आहे, परदेशी गुंतवणूक वाढत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो वाद कधी कधी मध्यस्थी मार्फत ताबडतोब संपला जात आहे. कमर्शियल कोर्स ऍक्ट 2015 हा उद्योग विश्वातील आणि न्याय व्यवस्थेतील एक मजबूत दुवा आहे. तो न्यायालयीन प्रक्रियेत गती आणतो, पारदर्शकता वाढवतो आणि उद्योगांना विश्वास देतो. न्याय मिळेल आणि तोही वेळेत. बस आजच्या कार्याच्या कार्यशाळेमध्ये एवढंच.